नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सगळ्यांना थंबनेलवरून समजलंच असेल की आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे. तर हो, कारण जे आहे ते एकदम बरोबर आहे. तर आजचा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण माझ्यासाठी खूप खास आहे आणि आजचा व्हिडिओ देखील माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आणि खास आहे. तर आज माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं आहे. आणि माझ्या महाराजांचा जो वरदहस्त माझ्या डोक्यावर असतो, माझ्या सोबत सदैव त्यांचा आशीर्वाद असतो. तर महाराजांच्या आशीर्वादाने देखील माझा आज चॅनल मॉनिटाईज झाला आहे. तुमच्याबरोबरच महाराजांचा देखील आशीर्वाद माझ्यावर सदैव असतो. त्यामुळे महाराजांच्या कृपेने आज माझा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झाला आहे आणि तुमची जी साथ आहे, तर ही साथ अशीच असू द्या. तुमचं जे प्रेम आहे, तुमचे आशीर्वाद जे आहेत ते ते माझ्यावर भरभरून या पद्धतीनेच असू द्या. तर बघा, याबद्दलच मी तुमचे आज मनापासून आभार मानते आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते. तर आज जो चॅनल आहे तो माझा फायनली मॉनिटाईज झाला आहे आणि आजपासून आपले जे व्हिडिओ आहेत रेग्युलर येणार म्हणजे यायला सुरुवात करतील. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण जे होतं तर हेच होतं की आज चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जी सेवा केली होती आणि सेवेनंतर मग मी व्हिडिओ तुम्हाला टाकते म्हणले. पण काय झालं, अचानकच माझे जे म्हणजे मॉनिटाईजची प्रोसेस आहे तर ती चालू झाली आणि त्यामुळे मला थोडासा गॅप घ्यावा लागला आणि प्रोसेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ जे आहेत तर ते थांबवले. कारण नंतर व्हिडिओ टाकता येतील म्हणून मी म्हणजे व्हिडिओ जे आहेत तर ते टाकायचं थोडे दिवस थांबले आणि आता आज जो आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत आहे की चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झाला आहे म्हणून. आणि व्हिडिओ बनवण्याचं पण कारण हेच आहे आणि यानंतर मग दररोज आपले जे महाराजांचे व्हिडिओ आहेत, महाराजांच्या सेवेचे आहेत, त्यानंतर गुरुवारी कोणती सेवा करावी याबद्दल भरपूर सारे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही पण माझ्या थ्रू महाराजांची सेवा करा, महाराजांच्या सेवेत जावा. याबद्दलच मी तुमच्यासोबत थोडक्यात सणावाराची वगैरे माहिती सगळी काही शेअर करणार आहे आणि जे आध्यात्मिक व्हिडिओ आहेत तर त्यांची थोडीशी तुम्हाला माहिती जी आहे ती शेअर करणार आहे. तर बघा, याबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगावं आणि तुमचे आभार मानावे म्हणून मग मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवण्यास सुरुवात केली आहे. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आणखीन एकदा आभार. तुमची जी माया आहे, तुमचं जे आशीर्वाद आहेत ते असेच माझ्यासोबत राहू द्या. तर मला वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत येईन आणि तुम्ही जे सगळ्यांनी मला भरभरून साथ दिली, सबस्क्राईब केलं, त्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक केलं, मला भरभरून अशा कमेंट्स करून तुम्ही मला रिप्लाय देत होता. तुम्ही मला माझ्या कमेंट्स थ्रू माझ्याशी बोलत होता आणि तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करणं, कमेंट्स करणं, लाईक करणं, हे सगळी जी तुमची साथ आहे, तर ही साथ पण मला अशीच शेवटपर्यंत असू द्या. तर एवढंच मी तुमच्यासोबत सांगणार होते. तर बघा, आता थोडंसं महाराजांबद्दल बोलूया. तर बघा, भरपूर नवीन सेवेकरी असतात की त्यांना स्वामी सेवा कशी करावी हे माहिती नाही किंवा भरपूर जण असे देखील आहेत की त्यांना स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे, पण ते थोड्या ना म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते मागे सरकतात. कारण आपल्याला काही माहितीच नाही, तर आपण सेवा कशी करावी आणि सुरुवात पण कशी करावी हे पण त्यांना माहिती नसतं. तर मी या व्हिडिओ थ्रू थोडंसं तुम्हाला सांगू इच्छिते. तर बघा, सेवा जर करायची असेल, आपल्या मनामध्ये विचार आला असेल की आपल्याला सेवा करायची आहे महाराजांची, तर त्यावेळेस आपल्याला कोणताही विचार करायचा नाही किंवा कोणत्या शुभ मुहूर्ताची गरज नाही किंवा कुठला शुभ मुहूर्त, शुभ काळ, वेळ पाहून आपल्याला सेवा करायची गरजच नाही. कारण मनात आलेने आपल्या सेवा करायची आहे आपल्याला आणि आपल्याला आपल्या महाराजांची सेवा करून आपल्याला पण म्हणजे महाराजांची जी साथ आहे तर ते साथ आपल्याला महाराजांची पाहिजे. आपलं जीवन जे सुरळीत चालण्यासाठी आपल्याला महाराजांच्या सेवेमध्ये जायचं आहे. तर यावेळेस न विचार करता तुम्ही महाराजांच्या सेवेला सुरुवात करू शकता. आत्ता या क्षणाला जर तुमच्या मनामध्ये आलं की मला महाराजांची सेवा करायची आहे, तर तुम्ही लगेच सेवेला सुरुवात करू शकता. तर बघा, नवीन जे सेवेकरी होणार आहेत किंवा ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगते. तर तुम्हाला सेवा जर करायची असेल तर तुम्ही फक्त महाराजांचा एक फोटो, मग ते फोटो छोटा का असेना, छोटा जरी फोटो असेल तरी चालेल, तर तो छोटासा फोटो घेऊन महाराजांचा आपल्या देवाच्या मंदिरामध्ये म्हणजे आपण जे देवघर आहे तर त्या देवघरामध्ये स्थापन करून मग तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. एक छोटासा फोटो घ्या, त्यानंतर आपल्याला फक्त एक नित्यसेवेची पोथी, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर त्याची पोथी आणि एक माळ लागणार आहे. तर एवढंच साहित्यामध्ये तुम्ही अगोदर सेवेला सुरुवात करू शकता. मग तुम्हाला इतकी आवड आणि इतकी गोडी तयार होईल तुमच्या मनामध्ये आणि त्यानंतर तुम्ही सेवेला बरोबर सुरुवात करणार आणि एक पोथी पहिल्यांदा होईल आपल्या घरामध्ये. त्यानंतर आपण अनेक ज्या पोथी आहेत त्यामध्ये गुरुचरित्र आहेत, दुर्गा सप्तशती आहे, त्यानंतर
संक्षिप्त गुरुचरित्र आहे, भरपूर साऱ्या पोथी आहेत. तर त्या पोथी तुम्ही आपोआपच घरामध्ये आणून तुम्ही सेवेमध्ये मग्न होऊन तुम्हाला देखील सेवा करायचा जो म्हणजे उल्हास आहे, उत्साह आहे, तर तो तुमच्यामध्ये नक्की येईल आणि तुमच्याकडून देखील सेवा जी आहे ती महाराजांची घडून जाईल. तर असं तुम्हाला मला थोडक्यात सांगायचं आहे, की ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येते, की आपल्याला ही महाराजांची सेवा करायची आहे आणि आपल्याला देखील महाराजांच्या सेवेमध्ये म्हणजे शामील व्हायचं आहे आणि आपल्याला देखील महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो मिळवायचा आहे. तर बघा, कोणताही विचार न करता तुम्ही आजपासून ज्या दिवशी तुमच्याजवळ हा व्हिडिओ येईल, तर त्या दिवसापासून तुम्ही लगेचच सेवेला सुरुवात केली तरी चालेल. तर आता सेवेमध्ये आपल्याला जास्त काहीच करायचं नाही. तर आता नवीन सेवेकरी जे आहेत, तर त्यांना माहिती नसतं, तर त्यांनी फक्त दररोज नित्य सेवा देखील केली तरी चालेल. तर त्यामध्ये फक्त तुम्हाला 11 माळी जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे याचं पठण करायचं आहे. तर 3 अध्याय तुम्हाला कसे पठण करायचे आहेत, तर बघा, दररोज तुम्ही 1 ते 21 अध्याय आहेत, तर त्यामधले 1 ते 3 अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 ते 6 म्हणजे 4, 5, 6 असे 3 अध्याय. त्यानंतर 7, 8, 9 असे तुम्हाला 3 अध्याय 21 दिवस म्हणजे 7 दिवसाची ही सेवा करून मग नंतर आपल्याला यापुढचे म्हणजे अशीच जे म्हणजे सेवा आहे 1 ते 21 दिवसाची 7 दिवस सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 8व्या दिवशी तुम्हाला डबल 1 ते 21 अध्यायाचं पठण करून ही अशी नित्य सेवा जी आहे ती कंटिन्यू चालू ठेवून आपल्याला या सेवा मार्गात सामील व्हायचं आहे आणि सेवा करायची आहे. अनुभव बघा, या सेवेने देखील अनुभव बघा, आयुष्याचं सोनं होतं. आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावर मी भरपूर व्हिडिओमध्ये हेच सांगत आले, की मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला, की तुम्ही सेवेमध्ये शामील तर व्हायला सुरुवात करा किंवा मनापासून तुम्ही सेवा करा. महाराजांना मनापासून हाक मारा. तुमच्यासोबत महाराज सदैव उभा असतील आणि अनुभव तर खूप मोठे-मोठे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला 11 माळी जर जप होत नसेल, कारण दररोजचा संसार आहे सगळ्यांच्या घरामध्ये, म्हणजे भरपूर काम असतं महिलांना घरामधल्या पण. तर त्यावेळेस तुम्हाला 11 माळी जर जप होत नसेल, तर तुम्ही 1 माळ जप करा. 1 माळ जप करून मग त्यानंतर बाकीच्या ज्या माळी आहेत 10 माळी किंवा तुम्ही कंटिन्यू दिवसभर तुम्ही नामस्मरण करू शकता. काम करत-करत देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. अजिबात कुठलीही मोठी सेवा किंवा कुठलाही खर्च नाही सेवा करण्यामध्ये. छोटीशीच सेवा आहे महाराजांची आणि छोट्याशा सेवेचं जे फळ आहे ते भलं मोठं फळ आहे. तर त्याचा अनुभव मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितला आहे, की अनुभव खूप मोठे आहेत. सेवा करा. तर चला, एवढीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघा, मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की तुम्ही जे म्हणजे माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्या म्हणजे तुमच्या आशीर्वादानं मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. तर त्याबद्दल देखील तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते आणि मला एक तुमच्यासोबत म्हणजे महाराजांची सेवा कशी करावी ही पण गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कारण मला एका माझ्या मैत्रिणीने विचारलं होतं, म्हणून मग मी ह्या व्हिडिओ थ्रू तिच्याबद्दल पण आणि आणखीन तिच्यासारखे भरपूर जण आहेत म्हणून मी त्यांनाही महाराजांची जी सेवा सुरुवात करायची आहे सेवेला, तर त्याबद्दल मी थोडक्यात याबद्दल माहिती सांगितली आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असंच माझ्यासोबत म्हणजे ते असंच प्रेम आहे, आशीर्वाद आहे, ते सदैव माझ्यासोबत असू द्या. जसं महाराजांचा आशीर्वाद आहे तसंच तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर आशीर्वाद असू द्या. आणि चला, आता व्हिडिओ खूप मोठा होईल, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा, आपला जो लाईव्ह असतो, तर तो लाईव्ह जो आहे तो येणाऱ्या गुरुवारी आपला स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायाचं पठण. तर हा जो लाईव्ह आहे तो तो गुरुवारी हा नक्कीच होणार आहे. तर सगळ्यांनी लाईव्हला पण जॉईन व्हा. आणि चला, व्हिडिओ जो आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत आणि अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार.